नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय आद्य नगरे या चॅप्टरचा दुसरा भाग बघणार आहोत. आपण हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाची नगरे बघत होतो. त्यातलं गुजरातमधलं धोलावीरा हे एक महत्त्वाचं नगर आहे. याचा शोध भारतीय पुरातत्व खात्याचे माजी सरसंचालक जे.पी. जोशी यांनी लावला. येथे 1990च्या काळी R.S. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरू झाले. या हडप्पा संस्कृतीच्या उत्खननित नगरांमध्ये धोलावीराचा क्रमांक विस्ताराच्या दृष्टीने 5वा आहे. येथील नगररचना इतर हडप्पाकालीन नगरांपेक्षा थोडी वेगळी आहे. धोलावीरा येथे नागरी हडप्पा वसाहतीच्या आधीची पूर्व हडप्पा काळातील वसाहत होती. तिच्या भोवती कच्च्या विटा आणि घडी दगड वापरून बांधलेली संरक्षक भिंत होती. त्याच्या वरच्या थरातील नागरी हडप्पाकालीन वसाहत तटबंदीयुक्त होती. या तटबंदीच्या आतल्या वसाहतीचे 4 स्वतंत्र भाग होते. ते म्हणजे बालेकिल्ला, बालेकिल्ल्याला लागून असलेली अधिकाऱ्यांच्या वस्तीचे राखीव प्रांगण, सामान्य जणांची वसाहत. या 3 भागांना त्यांच्या भोवती भिंती बांधून अलग केले होते. नगराचा 4था भाग म्हणजे नगराच्या तटबंदीच्या आत आणखी एक असलेली वस्ती. तिच्या भोवती मात्र संरक्षक भिंत नव्हती. ही वस्ती मजुरांची असावी. नगराच्या बाहेरून वाहणाऱ्या 2 ओढ्यांचे पाणी अडवून ते आणि पावसाचे पाणी साठवण्याची सोय केली होती. त्यासाठी त्यांनी दगड आणि विटा यांचा वापर करून नाले आणि तलाव बांधले होते. नियोजनपूर्व जलव्यवस्थापनाचा हा सर्वात प्राचीन नमुना आहे. पुढचं केंद्र आहे राखीगढी. हरियाणामधील हिस्सार जिल्ह्यामध्ये राखीगढी हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ आहे. दिल्लीपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थळ चौटांग, प्राचीन दृष्टवती नदी या नदीवर आहे. भारत आणि पाकिस्तानातील हडप्पा संस्कृतीच्या स्थळांमध्ये राखीगढी हे सर्वात मोठे आहे. त्याचा विस्तार 350 हेक्टरवरून अधिक होता. येथे 1963 साली उत्खनन सुरू झाले. पुढे 1997 ते 2000 या काळामध्ये ते उत्खनन सुरू राहिले. त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजचे संचालक डॉ. वसंत शिंदे यांनीही तेथे उत्खनन केले. नागरी हडप्पाची सर्व वैशिष्ट्ये राखीगढीमध्ये पाहायला मिळतात. राखीगढी हडप्पा संस्कृतीचे पूर्वेकडील प्रदेशातले प्रमुख केंद्र होते. कालिबंगनप्रमाणे इथे अग्निकुंडाचे पुरावे मिळाले आहेत. हडप्पा संस्कृतीच्या नगरांमधून असलेल्या दफनस्थळांचे पुरावे मिळाले आहेत. परंतु तेथून प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आनुवंशिकतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास झाला नव्हता. राखीगढी येथील मानवी हाडांच्या जनुकशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे हडप्पा संस्कृतीचे लोक कोण होते याचे उत्तर मिळेल असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतोय. आता नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध बघूया. हडप्पा संस्कृतीची नगरे हडप्पा पूर्व काळातील गाव वसाहतींचा विकास आणि विस्तार होण्याच्या प्रक्रियेतून उदयाला आली. नागरी जीवनाच्या आणि व्यवस्थापनाच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी हे लोक भोवतालचा नैसर्गिक परिसर आणि गाव वसाहतींवर अवलंबून होते. हडप्पा नगरांमधील लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी अन्नधान्य आणि व्यापारी उत्पादनासाठी प्रामुख्याने चिकणमाती, विविध प्रकारचे दगड, मौल्यवान खडे, विविध धातू इत्यादी उपलब्ध होण्यासाठीच्या यंत्रणेवर नगरे आणि गाव वसाहतींमधील परस्पर संबंध अवलंबून होते. हडप्पा पूर्व काळातील सर्वच गाव वसाहतींचे रूपांतर मोठ्या नगरांमध्ये झाले नाही. काही गाव वसाहती तशाच राहिल्या, त्यांच्यामध्ये फारसे बदल घडले नाहीत. हडप्पा संस्कृतीच्या प्रमुख नागरी केंद्रांच्या गरजांची पूर्ती करणारी छोटी नगरे, लहान मोठ्या आकाराच्या गाव वसाहती आणि निमभटक्या लोकांच्या हंगामी वस्त्या यांचे जाळे अस्तित्वात होते. त्यांमध्ये दुर्गम प्रदेशातील गाव वस्तींचाही समावेश होतो आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानच्या
बदक्षान प्रांतातील शोतुर्गाय. ही हडप्पा संस्कृतीचीच एक वसाहत होती. तिथे लाजवर्दी किंवा इंद्रनील या दगडाच्या खाणी आहेत. या दगडापासून केलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी होती. मेसोपोटेमियातील महाकाव्यामध्ये देवी इनन्नाच्या राजवाड्यातील भिंती लाजवर्दीने मढवल्याचे वर्णने आहेत. या संस्कृतीतील लोकांच्या मेसोपोटेमियाशी असलेल्या व्यापारात लाजवर्दी दगडाला अत्यंत महत्त्व होते. आता हा बॉक्स बघूया. हरियाणातील घग्गरच्या खोऱ्यात पूर्व हडप्पा आणि हडप्पा नागरी संस्कृतीची स्थळे मोठ्या संख्येने मिळाली. यानुसार कुणाल, भिरना, फरमाना, गिरवाड आणि मिठाथल या स्थळांमधील पुराव्यानुसार नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळाची सुरुवात इसवी सनापूर्वी 5000 वर्षांहून अधिक प्राचीन असू शकते. आणि हे सिद्ध झाले तर हडप्पा संस्कृतीचा उदय घग्गरच्या खोऱ्यात झाला असे सुद्धा अनुमान करता येऊ शकते. पण याबाबत निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी राखीगडील येथील पुरावा उपयुक्त ठरू शकेल. इथे तुम्ही लाजवर्दी इंद्रनील दगड कसा आहे ते बघू शकता. थोडासा निळ्या रंगाचा आहे. आता उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था. शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती. स्त्रिया ही भांडी हाताने घडवत होत्या. पेरणी करण्यासाठी टेपरने याचा वापर केला जात होता. या पद्धतीप्रमाणे उत्पादन फक्त कुळ आणि कुटुंबापुरतेच होऊ शकत होते. अतिरिक्त उत्पादन या पद्धतीने होत नव्हते. पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळात बैलांचा शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी उपयोग होऊ लागला. चाकाच्या वापरामुळे मातीची भांडी अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर घडवता येणे शक्य झाले. बैल जोतलेले नांगर वापरात आल्यामुळे शेतीचे उत्पादन वाढले आणि या नांगरांच्या मातीच्या प्रतिकृती हरियाणातील बनावली येथे मिळाल्या आहेत. शेतीच्या उत्पादनाखेरीज इतर गरजेच्या वस्तू धान्य देऊन त्याच्या मोबदल्यात घेता येऊ लागल्या आणि अशा प्रकारे विनिमयाची सुरुवात झाली. धान्याचा विनिमय हा विशेषतः मीठ, धातू, मौल्यवान गोष्टी मिळवण्यासाठी होत असे. नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळात विनिमयाच्या या व्यवहाराची व्याप्ती वाढून वस्तूंची आयात निर्यात मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आणि भारतीय उपखंडाच्या अंतर्गत आणि मेसोपोटेमियासारख्या दूरच्या प्रदेशांशी सुद्धा व्यापार सुरू झाला. हा व्यापार पूर्व हडप्पा काळात सुरू झाला. मेसोपोटेमियामधील अक्कड या साम्राज्याची प्रस्थापना इसवी सनापूर्वी 2334 मध्ये सम्राट पहिला सार्जन याने केली. त्याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियाशी असलेला व्यापार आणि नागरी हडप्पा संस्कृती यांची भरभराट झाली. या सम्राटाच्या एका लेखात या व्यापाराचा उल्लेख आहे. या काळात इराण आणि मध्य आशियातून जाणाऱ्या खुष्कीच्या मार्गाचे महत्त्व कमी झाले आणि समुद्री व्यापाराला महत्त्व आले. त्यामध्ये दिलमुन, मकन, मेलुहा या 3 प्रदेशांचा उल्लेख आहे. दिलमुन म्हणजे आजच्या काळातील बेहरान, मकन म्हणजे ओमान, इराण आणि बलुचिस्तानचा किनारा आणि मेलुहा म्हणजे हडप्पा संस्कृतीचा प्रदेश होय. मेलुहामध्ये प्राचीन काळी तांबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. मेलुहा नाव तांब्याच्या लाल रंगावरून मिळाले असावे. मेलुहामध्ये तांबे, हस्तिदंताच्या वस्तू, इंद्रनील, लाजवर्दी, गोमेदाचे मणी, कापड, इमारती लाकूड या वस्तू तसेच माकडे, मोर हे प्राणी मेसोपोटेमियात निर्यात केले जात होते. इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर निळ्या कापडात गुंडाळले जाई त्याला मम्मी असे म्हणतात. त्यासाठी लागणारी नीळ ही हडप्पा संस्कृतीचे व्यापारी निर्यात करत होते. निर्यात केलेल्या वस्तूंच्या मोबदल्यात हडप्पा संस्कृतीच्या लोकांना लोकर, सोने आणि चांदी या गोष्टी या लोकांकडून मिळत असाव्यात. हडप्पाकालीन नगरांमध्ये कारखान्यांसाठी नगराचा एक स्वतंत्र भाग राखून ठेवलेला असे. तसेच काही औद्योगिक स्वरूपाच्या वसाहतीही होत्या. सिंधमधील चांदुहादाहो
हे अशा एका वसाहतीचे ठळक उदाहरण आहे. गुजरातमधील ठाणे विशेषतः व्यापाराच्या सोयीसाठी वसवली गेली होती. कच्छ, सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या कुंतासी, नागेश्वर, बक्सरा यांसारख्या ठाण्यांहून तांबे, शंख, मौल्यवान खडे या गोष्टींच्या स्रोतांपर्यंत पोहोचणे सहज शक्य होते. शिवाय सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरून वस्तू बाहेर पाठवणे सोयीचे होते. कच्चा माल मिळवणे, त्यापासून उत्पादन आणि तयार मालाची निर्यात या गोष्टी एका प्रदेशातून करणे व्यापाराच्या दृष्टीने फायद्याचे असते. त्याचा विचार करून हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी सौराष्ट्रातील ठाणी उभी केली असावीत असे दिसते. विस्ताराने छोटी असलेली ही ठाणी हडप्पा संस्कृतीची औद्योगिक केंद्रे होती. धोलावीरा हे नगर तेथे तयार होणाऱ्या मालाच्या व्यापाराचे नियंत्रण करण्यासाठी उभारले होते. लोथल हे एक महत्त्वाचे बंदर होते. मेसोपोटेमियामधील नगरांच्या सत्तेचा आणि शासनव्यवस्थेचा केंद्रवर्ती बिंदू तेथील मंदिरांच्या व्यवस्थापनेमध्ये एकवटलेला होता. या मंदिरांना झिगुरात असे म्हटले जाते. मंदिराचा प्रमुख हाच नगराचा शासक असे. नगरातील समाजजीवन, सांस्कृतिक घडामोडी, सत्ता आणि अधिकारांची उतरंड या गोष्टी मंदिराच्या अधिष्ठात्या देवतेसाठी करायचे विधी आणि समारंभ याच्या अनुषंगाने आकाराला येत. या पार्श्वभूमीवर हडप्पा संस्कृतीमधील धर्मगुरू राजा ही संकल्पना मांडली गेली. मेसोपोटेमियामध्ये शेतीचे उत्पादन विपुल प्रमाणात होत असले तरी मौल्यवान धातू आणि रत्ने, इमारतींच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे लाकूड यांचे स्रोत तिथे नव्हते. या गोष्टी आयात केल्या जात असत. या आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या याद्या आणि त्या जेथून आणवल्या त्या प्रदेशांचे उल्लेख मेसोपोटेमियातील इष्टिका लेखामध्ये मिळतात. निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये कापड, मातीची भांडी, चामड्याच्या वस्तू यांचा समावेश होतो. व्यापारी वस्तूंचे उत्पादन, त्यांची आयात निर्यात आणि त्यासाठी निर्माण झालेली नगरे आणि गाव वसाहतींमधील परस्परांसंबंधाचे जाळे या सर्व गोष्टींच्या व्यवस्थापनेसाठी एक प्रशासन यंत्रणा प्रस्थापित झाली असणार हे स्पष्ट आहे. नगररचना, विटा, वजन, मापे, मुद्रा, विविध वस्तूंचे आकार आणि सुशोभीकरण या सर्वच गोष्टींमधील प्रमाणीकरण हे प्रशासन यंत्रणेचे साक्षी आहे. याची सूत्रे धर्मप्रमुखाच्या हातात होती असे मानले जाते. पण हडप्पा संस्कृतीचा प्रदेश हा एकसंध राष्ट्राच्या स्वरूपाचा होता की संघराज्याच्या स्वरूपाचा होता हे अजून स्पष्ट झालेले नाही. मोहेंजोदाडो, हडप्पा, धोलावीरा, राखीगढी ही बहुधा प्रादेशिक राजधानीच्या स्वरूपाची असावीत. मोहेंजोदाडो, कलिबंगन, लोथल, राखीगढी ही केंद्रे धार्मिक दृष्टीने महत्त्वाची होती. आता नगरांचा ऱ्हास कशामुळे झाला ते बघूया. हडप्पा संस्कृतीचा जेव्हा नुकताच शोध लागला तेव्हा हडप्पा संस्कृतीची नगरे बाहेरून आलेल्या लढाऊ जमातींनी नष्ट केली असे अनुमान बांधले. इंद्र या ऋग्वेदातील देवाचे वर्णन पुरंदर म्हणजे पुरांचा नाश करणारा असे केले आहे. पूर म्हणजे तटबंदीने युक्त असलेले नगर आणि हडप्पा संस्कृतीची नगरे तटबंदीने युक्त होती. यावरून असं समजतं की पूर या संज्ञेच्या व्याख्यात बसणारा ही नगरे पूर या संज्ञेच्या व्याख्यात बसत होती. इंद्राने हडप्पा संस्कृतीच्या पुरांचा नाश केला म्हणजेच इंद्राच्या नेतृत्वाखाली वैदिक आर्यांनी हडप्पा संस्कृतीच्या नगरांचा नाश केला असा अर्थ मॉर्टिमर व्हीलर यांनी लावला. त्यांच्या या अनुमानाला त्या काळात मान्यता पण मिळाली. पण त्यावेळी अजून ठोस पुरावे उपलब्ध झाले नव्हते. इसवी सनापूर्वी 2000 ते 1900च्या सुमाराला नागरी हडप्पा संस्कृतीची घसरण सुरू झाली. ही नगरे उतरणीला लागली आणि तेथील लोकांना स्थलांतर करणे भाग पडले आणि तिथून पुढे उत्तर हडप्पा संस्कृतीचा कालखंड सुरू होतो. नागरी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे मुख्यतः
व्यापाराची घसरण, हवामानातील बदल, आर्थिक समृद्धीची उतरण या सगळ्यांमुळे या गोष्टींच्या एकत्रित परिणामांमध्ये आहे. उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेला लोकांचा व्यापार उतरणीला लागला, कारण मेसोपोटेमियाचीच आर्थिक संपन्नता कमी होऊ लागली. त्याचे मुख्य कारण अंतर्गत लढाया हे होते. तसेच पिकाऊ जमिनींचे रूपांतर खारवट जमिनींमध्ये होत गेले आणि शेतीवर अवलंबून असलेल्या मेसोपोटेमियातील संस्कृतीचा नाश होऊ लागला. हडप्पा संस्कृतीमधून निर्यात होणाऱ्या मालाची बाजारपेठसुद्धा क्षीण होत गेली. दुसरं कारण आहे पर्यावरणाचा ऱ्हास. जसे मेसोपोटेमियातील संस्कृतीच्या ऱ्हासाचे मुख्य कारण होते, त्याप्रमाणे हवामानात घडून आलेले बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची काही प्रमुख कारणे होती. इसवी सनापूर्वी 2000च्या सुमारास हवामान शुष्क होऊ लागले आणि वारंवार दुष्काळ पडू लागले. पिकाऊ जमिनींची प्रत खालावत गेली. सरस्वती म्हणजेच घग्गर आणि हाकरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे मिळाली आहेत. याच काळात हडप्पा संस्कृतीची नगरे आणि त्यांच्या आर्थिक सामाजिक जीवनाचा डोलारा सांभाळणाऱ्या गाव वसाहतींमधील परस्पर संबंधांचा समतोल ढासळला. सरस्वतीच्या खोऱ्यात घडून आलेला प्रचंड मोठा भूकंप हे त्याच्या मागचे मुख्य कारण होते. या भूकंपामुळे सरस्वतीचे पात्र उंचावले गेले आणि तिला मिळणाऱ्या सतलज आणि यमुना या उपनद्यांच्या पात्रांनी दिशा बदलली. सरस्वतीचे पात्र कोरडे पडले आणि तेथील लोकांना स्थलांतर करावे लागले. त्यांच्या अवशेषांवर वसलेल्या वसाहती नागरी हडप्पा संस्कृती इतक्या प्रगत आणि समृद्ध नव्हत्या. तसेच त्यांची मातीची भांडी, घरे, मृत व्यक्तींच्या अंत्यविधीची संदर्भातील चालीरीती या गोष्टींमध्ये सुद्धा बराच फरक होता. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांनाही स्थलांतर करावे लागले. नागरी हडप्पा संस्कृतीचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जेथे नव्याने वसले तेथे छोट्या गाव वसाहतींच्या स्वरूपाच्या नवीन संस्कृती उदयाला आल्या. या संस्कृतींचा प्रसार राजस्थान, गुजरात, माळवा, महाराष्ट्र या प्रदेशांमध्ये झाला. या संस्कृतीला ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असे म्हटले गेले. याचा अभ्यास आपण पुढच्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. आता काही परिभाषांचा अर्थ समजून घेऊया. हडप्पा पूर्व संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती उदयाला येण्याच्या अगोदरची संस्कृती. पूर्व हडप्पा संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या सुरुवातीचा टप्पा. प्रगल्भ हडप्पा संस्कृती म्हणजे हडप्पा नागरी संस्कृतीचा संपूर्ण विकसित टप्पा. उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे प्रगल्भ हडप्पा संस्कृतीच्या उतरणीनंतरचा काळ आणि हडप्पोत्तर संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या विनाशानंतर ज्या गाव वसाहती निर्माण झाल्या त्यांचा काळ. इथे हा चॅप्टर संपला आहे. तुम्ही हे स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा.